फळं बोरं असतात ते सगळं काही घालून बनवली जाते भाजी। इथे सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत। पाणी फ्रीज झालंय तर हे सगळे डक पाण्यावरती थांबले आहेत। माझं नाव आहे हनीबाई आणि मी राहते नेदरलँड्समध्ये आणि खूप छान बोलते। मस्त ऊन आलेला आहे। सुप्रभात मंडळी, कसे आहात सगळे? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल। आम्ही पण छान आहोत, अगदी मस्त मजेत आहोत। सोमवार आहे, मुली स्कूलला गेलेल्या आहेत आणि माझी पण तयारी सुरू झाली। आज भोगी आहे। सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा। तर भोगीची भाजीची तयारी करायची आहे, देवपूजा आटपायची आहे। तर मी म्हटलं की ब्लॉग सुरू करूया, नाही तर खूप उशीर होत जातो। आत्ता 9:15च्या आसपास झालेले आहेत। रेडी झाली मी आणि खाली जाऊन आत्ता आधी क्लिनिंग करून घेते, त्यानंतर स्वयंपाकाला लागते। जेवढ्या भाज्या असतील तेवढ्याच भाज्यांमध्ये मिक्स भाजी करायची। आपल्याकडे कसं भारतात खूप सगळ्या एकदम ताज्या ताज्या हिरव्या भाज्या म्हणा किंवा सीझनचे सगळे फळं बोरं असतात ते सगळं काही घालून बनवली जाते भाजी। इथे जेवढं मिळेल तेवढ्यातच करायचं, परंतु सण सगळे साजरे करायचे। ज्या काही भाज्या मला इंडियन स्टोअरमध्ये मिळाल्या त्या मी साऱ्या घेऊन आलेले आहे। परंतु आता स्वयंपाकाच्या आधी सगळी बाकीची कामं राहिलेली आहे, खूप सारी क्लिनिंग वगैरे, तर ते आधी आटपून घेते। तर दिवसभरात काय काय घडते ते पाहण्यासाठी स्टे ट्यून। इथे सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत। आता घाटे नाही आहेत त्यामुळे मी काळे चणे काल भिजत टाकले होते। काळे चणे भिजलेले आहेत। घेवड्याची शेंग, बटाटा, गाजर, थोडे मटार, वांग आणि थोडेसे तीळ हे घालून, आता थोडे शेंगदाणे घालून आता मी हे सगळं शिजून घेते। आणि याच्यासाठी मसाला करायचा आहे, ज्याच्यात थोडेसे भाजलेले तीळ, खोबरं, कांदा, लसूण या सगळ्याचं छान मस्त असं वाटण करायचं आणि त्यानंतर मस्त खमंग अशी फोडणी द्यायची। तर मी पटापट भाजी करून घेते आणि त्यानंतर बाजरीच्या भाकरीला सुरुवात करते। इथे चणे टाकलेले आहे शिजायला, कारण की वेळ लागेल त्यामुळे आधी चणे शिजून घेते। इकडे कांदा फ्राय करायला ठेवलेला आहे वाटणासाठी। कांदा थोडासाच घालायचा कारण वाटणामध्ये अजून असणारे शेंगदाणे, कोथिंबीर, खोबरं आणि लसूण। तर हे सगळं आता मी याच्यात याच्यात घालून घेते। खोबरं आणि लसूण पण थोडासा भाजून घेणार आहे। शेंगदाणे भाजलेलेच आहेत ऑलरेडी, त्यामुळे शेंगदाणे असे न भाजता टाकले तर आधीचेच भाजलेले आहेत। गावाकडे जेव्हा अशी भाजी बनवतात मिक्स भाजी, तेव्हा त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी घातल्या जातात। बोरं घालतात, हुरडा घालतात ज्वारीचा, त्याच्यामुळे अजूनच खूप टेस्टी लागते भाजी। आता आपल्याकडे जेवढं सामान आहे तेवढ्यातच आपण करायचं, बघूया। मला अजूनही आठवते की संक्रांत आली जवळ की आई शेतातली हुरड्याची कणसं आणायची, मग ते सगळे त्याचे एक 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 असं त्याची फांदी काढायची त्या हुरड्याच्या कणसांची। मग काही हुरड्यासाठी काही कणसं चुलीतल्या हारात भाजली जायची, मग शेतातला हरभरा काढून आणला जायचा कवळा कवळा मस्त, त्यातला अर्धा खाण्यासाठी अर्धा त्याचे घाटे। 2 दिवस आधी तयारी सुरू व्हायची भोगीची, घाटे काढणं, मग वांगे कापून ठेवणं, जे ज्या गोष्टी लागतात त्या, परत गव्हाच्या लांब्या काढणं, मजा असायची एकदम। गावाकडचे सण म्हणजे खूप धमाल यायची। जर कोणाकडे हरभरे नसतील, कुणी हरभरा लावलेला नसेल तर त्यांना आपल्या हरभरा द्यायचा आणि आपल्याकडे जर ज्वारी नसेल लावलेली तर ज्वारीची कणसं त्यांच्याकडून आणायची। ते अशा प्रकारे उसणं एकमेकांना देणं चालू राहायचं। छोटी छोटी बोरं घेऊन यायची झाडाला। आम्ही शाळेतून येता येता मग कुठं बोराटी असेल, त्याला छोटी छोटी बोरं असतील तर ते काढून आणणं, मस्त धमाल असायची। आता काही नाही, म्हणजे आता गावाकडे पण एवढं सारं म्हणजे तिकडेही बदल झालेलेच आहेत। शहरात तर ऑलरेडी सगळेच बदल।
पाणी फ्रीज झालंय तर हे सगळे डक पाण्यावरती थांबले आहेत. थंडी इतकी की सगळं वरची लेअर ही झाली आहे, फ्रीज झाली आहे. वरची जी लेअर आहे ती अशी एकदम कडक झाली आहे बघा. पाय ठेवला तर हे होऊन जाईल, पाय आत जाईल. एकदम चकाचक झालं एकदम. तर आता जेवण केल्यानंतर न चालायला आले आणि बाहेर आल्यावर बघितलं की सगळीकडलं पाणी फ्रीज झाले. जास्त नाही आहे परंतु वरची जी एक लेअर आहे तेवढी झाली. तर डक त्याच्यावर चालत आहेत किंवा काही टाकल्या काड्या बिड्या तर वरच्या वर त्या पडत आहेत. थंडी आहे त्यामुळे. चला थोडं जेवल्यानंतर म्हटलं एक फेरफटका मारूया, म्हणजे की जेवण पण जिरतं आणि थोडंसं फ्रेश हवेमध्ये चालून पण येऊया. अवतीभोवती काय चाललंय ते पण समजतं त्या निमित्ताने. लाडू खाते आधी मला खूप छान खेळा सिद्ध बरं आणि खूप छान वाटते मला खेळायला. आपण खूप खेळणार रे ह्याच्याबरोबर आणि हे खूप छान आहे खेळायला. पण ह्याच्याबरोबर पण खेळू शकतो की ह्याच्याबरोबर की बघ तुझं एकदा नाव सांग सगळ्यांना. माझं नाव आहे श्रीबाई आणि मी राहते नेदरलँड्समध्ये आणि खूप छान बोलते. अजून काय बोलू आई? एक पोएम म्हणून दाखव छान. ओ भूर भुवस्वः तस्य वितुर्वरेण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. किती छान. अजून काय येतं तुला? गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव गुरु साक्षात् ब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. छान. आता काय कुठलं गाणं म्हणू तू? असावा सुंदर. हॅपी बर्थडे सॉन्ग. तुला बरं नाही आहे ना आज? नाही मला बरं वाटत नाहीये. काय झालंय तुला? मला खोकला आलाय. अरे देवा. आता उद्या आपण घरीच थांबूया, ठीक आहे? स्कूलला नको जायला. ठीक आहे. घरी रेस्ट करूया. उद्या संक्रांत पण आहे ना. संक्रांतीला मला ड्रेस घालायचा. कसला ड्रेस घालायचा आहे? ब्लॅक कलरचा. मला आणि- लेगीस बरोबर ठीक आहे. आणि तू काय बोलणार सगळ्यांना? हा, तिळगुळ घ्या, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, गोड गोड बोला, आमचे तिळगुळ आमचे तिळगुळ सांडू नका, सांडू नका, आमच्याशी भांडू नका. भांडू नका. 7 वाजले. आमचा डिनर झालेला आहे परंतु श्रीमयीला ना खूप सर्दी झाली आहे. तिचं नाक भरले, तिला बरं वाटत नाही आहे. म्हणून तिला आता मी ब्रश करायला पाठवलं बाथरूममध्ये आणि तोपर्यंत म्हटलं गरम पाण्याची पिशवीने तिचं छाती आणि डोकं शेकावं म्हणून पाणी गरम करायला ठेवले आणि आता पिशवी घेऊन जाते. इकडे श्रीमयीचं चाललंय ब्रश करून. काय आणले? बोल. ग्लास झाकलाय ना गरम पाण्याने त्याच्यामुळे. उद्याचे दिवस घरीच थांबशील ना? हा. उद्या एक दिवस रेस्ट कर म्हणजे मला खूप खोकला येत आहे. शिमुराणीला माझ्या खूप स्कूल आवडतं हो की? हा पण मला सारखं आवडते. तर चला शेकते मी हिला. ताईला अभ्यासाला बसवले खाली शर्वरीला. तिला जरा वेळ अजिबात नुसतं खेळत राहतात दोघी. त्यामुळे दोघी आणि झोपायला एकाच वेळी आल्या की दंगा पण करतात. त्यामुळे त्या दोघींची जोडी फोडली. आता श्रीमयीला म्हटलं मी तुला झोपवते आणि दीदीला बाबापाशी बसवले खाली अभ्यास करत. भासते. हा इकडे हात नुसतं हेला कर. ठीक आहे. हात काढ साईडला, हाताला चटका बसेल. हे जाऊन आत्ताशी पिल्लू सापडले.
अभ्यास करून आली. खूप अभ्यास केला. 10 मिनिटात अभ्यास झाला. बापरे. 10 मिनिट्स मध्येच. मला 1 टेबल आणि 2 आणि 10चा होता. एक पूर्ण ब्लँक पेज. झालं तेवढाच अभ्यास. आणि मला खूप हार्ड वाटत होतं. नानू बोलले 1 तास कर. आणि मग माझ्या किती मिनिटात झालं? 10 मिनिट्स. चला झोपा. लाईट स्विच ऑफ कर आणि झोपून घे. कशी आहे थंडी? थंडी खूप आहे. शेकायला घेतलं. श्रीमयी झोपी गेली शेकत शेकत. झोपली मी. बरं नाही आहे तर. उद्या सकाळी ऑफिसला जाणार लवकर ना? हा. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा द्या आताच. मकर संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा. तिळगुळ घ्या. गोड तिळगुळ घ्या. गोड बोला. खरं खरं तर नाही तिळगुळ. शर्वरी श्रीमयी मागे लागली होती आठवते का? तिळगुळ घ्या म्हणून. त्या हा पण मी आणलीच ना तिळगुळाचे लाडू इंडियन स्टोर. लाडू नाही. हा ते ऍक्च्युली तिळगुळ नव्हते. त्याच्यात काहीतरी फुटाणे का काहीतरी वर साखर लावलेलं होतं ते. पण ते चांगले ना. पूर्ण शुगरचं खाण्यापेक्षा ते मोठं बनवायसाठी काहीतरी टाकलेलं असतं. ते चांगलं ना. कमी शुगर असते. पण ते आणलं असतं तर आतापर्यंत संपलं पण 1 किलोचं होतं ते बहुतेक ना. 1 किलोचं पॅकेट होतं. एवढे कुठे तिळगुळाचे लाडू करून द्यायचे त्यांना खायला. लाडू खात किती खात गोड. तसलं चांगले पदार्थ नाही त्यांना खायला आवडत. म्हणजे मगाशी दोघी 1 चॉकलेट खाऊन गेले ते सांता क्लॉज. खाल्लंच होय. अर्ध दे म्हणून. शुगर शुगर शुगर. मी ओट्स बनवते आता जाऊन. कसले ओट्स? ते बनवून ठेवते ना सकाळसाठी ओट्स. एकदाचीच बनवायची. जास्त नाही बनवायची. ठीक आहे. आले मी पण आता वरती. सगळी कामं आटोपली माझी आणि आता म्हटलं चेंज करावं आणि हातावरती मेहंदी काढावी. माझ्याकडे मेहंदीचे कोण आहे तर म्हटलं मेहंदी काढूया. आणि इन्स्टंट मेहंदी पण आहे ज्यावरती म्हणजे आता माझ्या हातावरती मेहंदी बघितली तर मुली म्हणतील की आम्हाला का नाही काढली. तर त्या दोघी झोपी गेलेल्या आहेत तर त्यांच्या हातावरती पण छोटी छोटी काहीतरी डिझाईन काढते आणि माझ्या हातावरती मेहंदी काढून घेते. उद्या संक्रांती आहे तर छान मस्त नटायला तर नेहमीच आवडतं आणि हे सण असतात तेव्हा छान आपल्याला नटता येतं. बाकीच्या दिवशी तर असतंच थंडी वाजते म्हणून आपले तेच ते सगळे कपडे घालणं थंडीमुळं. तर चला आजचा हा ब्लॉग आता थांबवते कारण उद्या पुन्हा टायमिंगला उठायचं आहे. हे पण लवकर जाणार आहेत उद्या ऑफिसला त्यामुळे लवकर उठून टिफिन वगैरे द्यायचा आणि मुलींचं रेडी करून नंतरनं मुलींना स्कूलमध्ये पाठवायचं. तर ही सगळी धावपळ चालू राहते. त्यानंतरनं मग माझी घरातली सगळी कामं आटोपणार. मी आता बघते उद्या पुरणपोळी करेल की नाही अजून माहीत नाही आहे. तिळपोळ्या वगैरे करेल. तर चला उद्या बघूया. आजचा ब्लॉग येथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि अजून एक सांगायचं होतं की मुलींनी पण आज माझ्या प्रथम भोगीची भाजी खाल्ली. मिक्स व्हेज केलं आणि त्यांनी बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली ती. तर छान वाटलं. म्हणजे टेस्ट याच्या आधी कसं व्हायचं की हे काय वेगळं आहे असं तसं करायचं आणि खायचे नाहीत. त्यांनी खाल्ली. त्यांना जरा आवडली. त्यामुळं तर एक आनंद आहे की अशा स्टेप बाय स्टेप घडामोडी घडत आहेत. चांगल्या बदल होत आहेत. बऱ्याचदा असं टेन्शन येतं की अरे मुलं खात नाही आहेत किंवा कुठली गोष्ट नाही म्हणतात. म्हणजे टेस्ट करण्याआधीच त्यांना असतं की नाही हे नको आम्हाला ते नको. परंतु आता ते थोडे बदल होत आहेत. दोघी एकमेकींचं बघून बदलण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपल्यावरती पण असतं ना की आपण ह्या साऱ्या गोष्टी घरामध्ये किती करतो त्यावरती पण मुलांचं खूप सारं हे असतं की त्यांना त्याच्यात आवड निर्माण होते की नाही. जसं आमच्याकडे प्रत्येक सणाला पुरणपोळी बनते त्यामुळे त्यांना इतकी आवड निर्माण झाली की आता कुठेही कुणी विचारलं की त्यांना आधी पुरणपोळी हा पदार्थ त्यांच्या तोंडात असतो. तर चला याच नोटवरती आजचा व्लॉग थांबवते. लाईक करा,
जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत. कमेंट करा आवडला की नाही ब्लॉग. आणि सबस्क्रायबर वाढायच्या ऐवजी कमीच व्हायला लागलेत, काय कळेना झालं आहे. चला जे होईल ते बघूया. आत्ता सध्या थांबूयात. बाय बाय, शुभरात्री.